आता फोर्सेसचे टाईप्स कोणकोणते आहेत? मग फोर्सेसचे टाईप जनरली दोन मोठ्या कॅटेगरीजमध्ये फोर्स डिवाइड केले जातात. एक आहे कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. नाव दिस टर्म्स आर सेल्फ एक्सप्लेनेटरी. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय असणार आहे? तर कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ज्या फोर्सेसच्या ॲप्लिकेशनसाठी आपल्याला कॉन्टॅक्ट आवश्यक आहे, फिजिकल कॉन्टॅक्ट आवश्यक आहे, त्यांना आपण म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्सेस. तर कॉन्टॅक्ट फोर्स कोणकोणत्या टाईपचे आहेत? मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, नॉर्मल फोर्स, टेन्शन फोर्स. राईट. सो जिथे जिथे तुम्हाला फोर्स क्रिएट करण्यासाठी, फोर्स अप्लाय करण्यासाठी टचची आवश्यकता असते, फिजिकल इंटरॅक्शन आवश्यक असते, त्या फोर्सेसना आपण काय म्हणतो? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. याच्या संदर्भात मी अजून एक स्लाइड पुढे ॲड केलेली आहे जेणेकरून तुम्हाला ती क्लॅरिटी आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे कोणकोणते? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. आता मला सांगा, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीमध्ये तुम्ही कदाचित असं म्हणू शकता की सर आपण ग्राउंडवर उभे आहोत म्हणून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही जंप केलं, एका सर्टन हाईटवरून तुम्ही जंप करताय, तुम्ही कुठल्या तरी बेडवरून, सोफावरून जंप करताय, त्याही केसमध्ये तुम्ही खाली खेचले जाता. बरोबर आहे. कशामुळे खेचले जातो आपण खाली? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. मग इथं कुठल्याही स्वरूपाचा कॉन्टॅक्ट आहे का? राईट. कुठल्याही स्वरूपाचा कॉन्टॅक्ट नाही. पण कॉन्टॅक्ट नसताना देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा तिथं ॲक्ट होतो. कळतं आहे? सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्याचं तशाच स्वरूपाचा दुसरा एक फोर्स आहे मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे कुठला? मॅग्नेट जर तुम्ही कुठल्याही आयर्न ऑब्जेक्टच्या जवळ नेलं, फेरस ऑब्जेक्टच्या जवळ नेलं, तर ते त्याच्याकडं अट्रॅक्ट होतं. आता याच्यामध्ये कॉन्टॅक्टच असा आहे का? तर कॉन्टॅक्ट नसला तरी देखील मॅग्नेट हे स्वतःकडे खेचतं. कारण मॅग्नेट काय करतं? तर त्याच्या आजूबाजूला एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स क्रिएट करतो. राईट. त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये ते जो आहे तो फोर्स हा ॲक्टिव्ह असतो आणि तो फोर्स काय करतो? त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करतो. राईट. सो त्याच्यामध्ये सुद्धा फिजिकल कॉन्टॅक्टची आवश्यकता नाही. तिसरा इथं मी मेन्शन केला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक इलेक्ट्रिक. सो इलेक्ट्रोस्टॅटिक या शब्दाचा अर्थ समजावून घेण्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळे एक्सपेरिमेंट मी तर सांगतो. पहिला एक्सपेरिमेंट आहे की डोक्याला तेल वगैरे लावलेलं आहे आणि तिथं मी एक कंगवा घेतलेला आहे, प्लास्टिकचा कंगवा घेतला. तो कंगवा असा जोरात घासला आहे आणि काही असे कागदाचे तुकडे समोर ठेवलेले आहेत. त्याच्याजवळ जर तो कंगवा असा नेला तर काय होतं? ते कागदाचे तुकडे जे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, खेचले जातात. राईट. आता याच्यामध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना तुम्ही जवळ जरी नुसतं नेलं तरी स्वतः होतं. त्या स्वरूपात अजून एक तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झाम्पल मला इथं द्यावंसं वाटेल की समजा तुम्ही एखाद्या प्लॅस्टिक चेअरवर बसलात. प्लॅस्टिक चेअरवर बसल्यानंतर तुम्ही पाय जे ते ग्राउंडला टच न करता हवेत ठेवले आणि मागून तुम्हाला कॉटनच्या टॉवेलनं किंवा कुठल्याही मोठ्या एखाद्या कॉटनच्या क्लॉथनं जोरजोरात फटके मारण्यात आले त्या खुर्चीला. तर त्या केसमध्ये देखील काय होतं की ते फटके आपण मारल्यानंतर ज्यावेळी आपण त्या माणसाला हात लावले जातो त्यावेळी तिथं शॉक लागल्यासारखा आभास होतो. राईट. सो हे जे आहे की जिथं तुमचे हे इलेक्ट्रॉन्स डिस्प्लेस होतात आणि इलेक्ट्रॉन डिस्प्लेस झाल्यामुळे चार्ज तयार होतो. राईट. हा स्टॅटिक चार्ज आहे म्हणून ह्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. राईट. सो या दोन्ही केसेसमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मी परत रिपीट करतोय, हा फोर्स कशामुळे तयार होतो? तर हा फोर्स तयार होतो इलेक्ट्रॉन डिस्प्लेस झाल्यामुळे. इलेक्ट्रॉन डिस्प्लेस कधी होत आहे? ज्यावेळेला तुम्ही ते डोक्यावर घासताय त्यावेळेला त्याच्यावरचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते चार्ज तयार करतात. तिथे चार्ज तयार होतो. तिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काही चार्ज तयार झाला त्याला न्यूट्रल करण्यासाठी मग तो परत काय करतो? तो पुढच्या ऑब्जेक्टचा चार्ज ओढून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय होतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो. सो त्याही केसमध्ये तुम्हाला कुठल्याही स्वरूपाच्या कॉन्टॅक्टची आवश्यकता, ज्यावेळेला तुम्ही कंगवा त्या कागदाच्या तुकड्याच्या जवळ नेताय त्यावेळेला देखील ते तुम्हाला कोणत्याही कॉन्टॅक्टची आवश्यकता, म्हणजे कॉन्टॅक्ट व्हावाच असं नाही, कॉन्टॅक्ट तुम्ही जवळ जरी नेलं तरी ते लगेच डिफ्लेक्ट झालेलं जाणवतं. जसं मॅग्नेटच्या बाबतीमध्ये होतं. मॅग्नेटच्या समोर जर तुम्ही लोखंडी खिळे ठेवले, तुम्ही मॅग्नेट जवळून जरी फिरवलं तरी ते खिळे लगेच हलतात. बरोबर. अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे. सो तो जो फोर्स आहे तो फोर्स एक्सपिरियन्स करण्यासाठी कुठल्याही कॉन्टॅक्टची आवश्यकता नसते म्हणून त्याला काय म्हणतात? नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. सो मेजरली फोर्सेस कॉन्टॅक्टच्या बेसिसवर दोन कॅटेगरीजमध्ये आहेत. एक आहे कॉन्टॅक्ट फोर्स, ज्याच्यामध्ये मग तुमचा मस्क्युलर फोर्स आहे, तुम्ही हाताने लावलेला फोर्स. फ्रिक्शनल फोर्स आहे, जे घर्षणाचा फोर्स आहे, तुम्ही एखादी गोष्ट घासत नेताय. राईट. आता जर तुम्ही एखादी गोष्ट हवेतूनच नेली, त्यामध्ये संपर्कच ठेवला नाही तर तिथं फ्रिक्शन होणार आहे का रे? फ्रिक्शन होणार आहे का? अजिबात होणार नाही. राईट. सो हे जे फोर्सेस वर एक्सप्लेन केले हे सगळे फोर्सेस जे आहेत ते कॉन्टॅक्ट फोर्स कॅटेगरीमध्ये येतात आणि खालचे जे फोर्सेस ग्रॅव्हिटेशनल, मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रोस्टॅटिक हे सगळे नॉन कॉन्टॅक्ट कॅटेगरीमध्ये येतात.